चेंडूने सुरुवात केली. अप्रतिम चेंडू होता नितीनचा. रोमांचक रोमहर्षक सामना होणार असं दिसतंय पहिल्या चेंडूनंतर. तरी घरच्या मैदानावर खेळणारा वडकतीचा संघ समोर आहे. अनुभव आणि नवोदित खेळाडूंचा भरणा असलेला वडकुंचा संघ. अंतिम 4 संघांमध्ये दाखल होण्यासाठी धडपड सुरू असेल. मोठा रनअप नितीनचा. उजव्या हाताने जलद गती गोलंदाजी करतोय. चेंडू हवेत आहे. दूर गेलाय का? खूप दूर गेलाय. षटकार. डान्सिंग अंपायर बघा. सुरेख फटका आलाय श्रीधर यांच्या फळीतून. पहिला चेंडू गेला होता निर्धाव, परंतु दुसऱ्या चेंडूवर घेतलाय समाचार श्रीधर यांनी. तर पाहूया पहिल्या षटकातील तिसरा चेंडू फेस करताना मिस्टर श्रीधर. शॉर्ट पिच चेंडू त्याला हुक केलाय फायनलिकच्या डोक्यावरून. पाहूया चेंडू निघून जाईल सरळ कार्पेटचा साह्याने. धावा मिळतील 4. आगळी वेगळी क्षण. डान्सिंग अंपायर कमांडी जय. कामगिरी करताना प्रमोद केणी जे आमचे पंच म्हणून आम्हाला लाभले डान्सिंग अंपायर. तर सर्वांचं मनोरंजन करताना तर पाहूया नितीन यांचा पुढचा चेंडू फेस करताना श्रीधर. सुरेख फटका. टायमिंग प्रॉपर. एलिव्हेशन बरोबर आणि सरळ चेंडू निघून जाईल. 1 बाउंस चौकार. कमांडी जाईल. सुरेख फटका आलाय श्रीधर यांच्या फळीतून. कामाला बाहुबली म्हणून ओळखला जातं वडकती गावाचा सुपुत्र. या घरच्या रणांगणात आपलं अस्तित्व झळकावताना सुरेख फलंदाजीचा प्रात्यक्ष दाखवताना मिस्टर श्रीधर. शॉर्ट पिच चेंडू त्याला कट केलाय पॉइंटच्या दिशेने. पाहूया एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रनिंग तर चांगली आहे प्रशांत यांची. धावा मिळतील 2. सुरेख रणनीती मानावा लागेल वडकती संघाची. तर 5 चेंडू मागे धावसंख्या झालेली आहे तब्बल 16 धावा. सुरेख फलंदाजी मानावा लागेल वडकती संघाकडून. पाहूया या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. एक महागड असा षटक मानावा लागेल नितीन यांचं. स्ट्रेट डाऊन मारलेला फटका. पाहूया त्याखाली क्षेत्ररक्षण सज्ज आणि सुरेख जेल. बसलाय वडकती संघाला. श्रीधरच्या स्वरूपात सुरेख असं कमबॅक केलाय शेवटच्या चेंडूवर नितीन याने. एक महागड षटक नक्कीच ठरेल. तब्बल 16 धावा खर्च केलाय नितीन याने. तर पाहूया दुसरा षटक कोण घेऊन येतात आपल्या संघासाठी. ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी बऱ्याच प्रकारे आम्हाला सहकार्य मिळाले. त्यातील पुढील काही नावं: श्री राज प्रभाकर माची 1000 रुपये, श्री विराज अनिल माची 1000 रुपये, श्री रोहित राजेश माची 1000 रुपये, श्री अभिषेक विश्वनाथ माची 1000 रुपये, श्री प्रज्ञेश सुभाष माची 1000 रुपये, श्री प्रतीक दत्तात्रय माची 1000 रुपये, श्री गौतम जयराम माची 1000 रुपये, श्री बाळू कळू 1000 रुपये. त्याचप्रमाणे आजच्या दिवसात मरवाडा क्रिकेट मंडळाचे कार्यकर्ते श्री विश्वनाथ पप्पू नावाने प्रसिद्ध विश्वनाथ गणपत माची यांच्याकडून शेवटच्या दिवसासाठी YouTube लाईव्ह जे आपण पाहतोय ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून ते स्पॉन्सर केल्याबद्दल श्री पप्पू माची यांचे आभारी आहोत. त्याचप्रमाणे श्री महेश गणपत जोंधळेकर रामपूर प्लाट यांच्याकडून
ओम साई मंडप डेकोरेटर्स आणि DJ रोशन यांना उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे देखील आम्ही आभारी आहोत. त्याचप्रमाणे स्वर्गीय रमेश कपिल डोंगरे यांचे सुपुत्र कुणाल सनी नावाने प्रसिद्ध कुणाल रमेश डोंगरे घोलवड यांच्याकडून 5 दिवसांची पाहण्याची सोय आपल्याला उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी आम्ही त्यांचे देखील आभारी आहोत. पुढचं षटक सुरू होत आहे. तर पाहूया पुढच्या षटक घेऊन येताना मिस्टर प्रशांत, एक नामांकित गोलंदाज म्हणून त्याला ओळखलं जातं. मुंबई पर्यंत क्रिकेट खेळून आलेला हा अष्टपैलू गोलंदाज. सुरेख चेंडू, अगदी सुरेख चेंडू, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना मिस्टर प्रशांत उर्फ पळसी या नावाने त्याला ओळखलं जातं माची समाजामध्ये. अगदी वेग आहे या गोलंदाजांमध्ये. तर तोच गोलंदाज सज्ज असताना मिस्टर प्रशांत. तर पहिला चेंडू आलाय निर्धाव, सुरेख गोलंदाजी मानावा लागेल प्रशांत याच कडून. पाहूया दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू फेस करताना प्रशांत. यावेळी सुरेख फटका मारायचा प्रयत्न होता परंतु चेंडू जायला निर्धाव आणि चेंडू ठरलाय बेमार चेंडू मानावा लागेल. स्टेप आउट केलाय गोलंदाजांनी. तर खराब चेंडू. पाहूया फ्रीडची संधी असणार आहे, त्याचं सोनं करता येईल का प्रशांत यांना. धावसंख्या 91, धावसंख्या 17 धावा. निश्चितपणे फ्री हिटचा फायदा घेण्याचा प्रयत्न असेल आता. घरच्या मैदानावर वडक्तीचा संघ घातक ठरू शकेल. बघूया फ्री हिटवर काही कमाल करतो का फलंदाज. फ्री हिट आहे, यावरती फलंदाज फक्त धावची देऊ शकतात पण डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. फ्री हिट गमावली आहे, संधी गमावली आहे म्हणावं लागेल. पहिल्या षटकात तुफान फटकेबाजी केली होती श्रीधरने. तंबूत परतले श्रीधर. जबाबदारी आता प्रशांत आणि जैविक यांच्यावर सोपवून गेले ते. पण सुंदर गोलंदाजी होतीये प्रशांत कडून. गोलंदाज प्रशांत, वडकुंचा गोलंदाज प्रशांत डावखुळ्या त्याने गोलंदाजी करतोय पंचांच्या उजव्या बाजूने. सुंदर हळूवा टाकलेला चेंडू फलंदाजाला फसवलंय, वेगात फसवलंय. एकच धाव मिळेल. धावगतीला थोडीशी वेसण घालण्याचा प्रयत्न. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत. अप्रतिम सोय, अप्रतिम आयोजन मराठवाडा क्रिकेट संघातर्फे या स्पर्धेचं करण्यात आलेले 5 दिवस. खिलाडू वृत्तीने सर्व खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले. सर्व सहभागी संघांचे आम्ही आभारी आहोत. ही स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये सर्व सहभागी संघांचा खूप मोठा वाटा आहे. पुढचा चेंडू, डावखुरा फलंदाज तयार आहे जैविक. थोडासा रनअप मध्ये गडबड. मोठा रनअप आहे. अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे. काशीनाथ माच्छी यांचा संघ आहे. वडकुंचा संघ. अंतिम 8 संघांमध्ये पोहोचणं साधी सोपी गोष्ट नाहीये. जैविकने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू गेलाय डीप मिड विकेटला. 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करणार आहे आणि ती धाव देखील पूर्ण केलेली यशस्वीरित्या. 2 धावा. धावसंख्येवर धावसंख्या पोहोचली 20 धावांवर. बऱ्याच प्रकारे आम्हाला सहकार्य केले गेलेले आहे. नक्ष स्पोर्ट्स खत्तलवाडा श्री बिपिन तुकाराम माच्छी यांच्याकडून आम्हाला मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट पुरवले गेलेले आहेत. त्यासाठी त्यांचे देखील आभारी आहोत. उपांत्यपूर्व, उपांत्य आणि अंतिम सामन्यासाठी टी शर्ट दिले जातील. यावेळी स्लोअर पद्धतीचा चेंडू अगदी फलंदाजाला फसवलाय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना मिस्टर प्रशांत. सुरेख गोलंदाजी मानावा लागेल प्रशांत याच कडून. धावसंख्या स्थिर आलेली आहे ती 20 धावा. सुरेख गोलंदाजी मानावा लागेल. पहिलं षटक महागडं षटक ठरलं होतं नितीन यांचा परंतु कमबॅक केलाय प्रशांत यांनी. तर पाहूया या षटकातील पुढील चेंडू फेस करताना मिस्टर जैविक. स्लोअर चेंडू त्याला हुक केलाय. पाहूया रनआउटची संधी. डायरेक्ट हिट घेण्याचा प्रयत्न होता, कुठेतरी निर्णय चुकलाय विशेष याचा. तर चेंडूच जायला निर्धाव. सुरेख गोलंदाजी मानावा लागेल प्रशांत यांचा. या षटकामागे फक्त 4 धावा खर्च केले. सुरेख गोलंदाजी प्रशांत यांची. कम ऑन DJ.
गोलंदाजीची मदार स्वतः कर्णधार काशीनाथ माच्छी यांनी आपल्या खांद्यावर घेतली. आता 2 षटकानंतर धावसंख्या 20 धावा. पहिलं महागडे षटक, त्याच्यानंतर प्रशांतने एक अप्रतिम षटक टाकले, 4च धावा दिलेत. एक नो बॉल टाकला होता पण जास्त नुकसान झालं नाही त्याच्या संघाला. अप्रतिम गोलंदाजी प्रशांत करून मागच्या षटकामध्ये. बघूया त्याची पुनरावृत्ती करू शकतात का काशीनाथ माच्छी. अनुभवाची खाण असलेला खेळाडू आपल्या संघासाठी काय कमाल करतो या षटकात. पहिला चेंडू आहे, स्विच हिटचा प्रयत्न पूर्णपणे फसलाय प्रशांतचा. निर्धाव चेंडू. अनुभवी खेळाडू आहे काशीनाथ माच्छी. वडकुन संघ वर्षानुवर्षे यांच्यावर जी जबाबदारी सोपवत आली ती जबाबदारी समर्थपणे पार पाडलेली काशीनाथ माच्छी यांनी. माच्छी समाजाच्या क्रिकेटमध्ये असू द्या किंवा कुठल्याही प्रकारच्या क्रिकेट स्पर्धांमध्ये असू द्या, हे वजनदार नाव आहे काशीनाथ माच्छी. 2 सलग निर्धाव चेंडू. खेळण्याची जिद्द या माणसाकडे पाहिल्यानंतर कळते. नवीन खेळाडूंना बरंच काही शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडून. 2 सलग निर्धाव चेंडू. अगदी त्यांना कधी उठून तुम्ही गोलंदाजी करायला सांगा, ते कधी गोलंदाजीसाठी तयार असतील. खेळाची पूर्णपणे जाण असणारा खेळाडू, कोणत्याही मैदानावर आपली छाप पाडणारा गोलंदाज काशीनाथ माच्छी. डावखुरे गोलंदाज आहेत. फुलटॉस चेंडू होता यावेळेला, मात्र खराब चेंडू. त्याचा समाचार घेतला प्रशांतने, पण गॅप मध्ये चेंडू ढकलू शकला नाहीये. चेंडू थांबला आहे. 1च धाव मिळेल. धावसंख्या पोहोचवली 21 धावांवर. मंडळाला वेगवेगळ्या प्रकारे सहकार्य करण्यामध्ये श्री उमेश सुभाष माच्छी यांच्याकडून सर्व खेळाडूंना प्रत्येक दिवशी थंड पाणी मिळावं यासाठी बर्फाची सोय करण्यात आली होती. त्यासाठी आम्ही श्री उमेश सुभाष माच्छी यांचे आभारी आहोत. रणरणत्या उन्हात खेळणं, प्रेक्षकांचं मनोरंजन करणं सोपं नाहीये. सुंदर चेंडू. झेल, अप्रतिम झेल. नवीन फलंदाज मैदानात उतरतोय राहुल. 4 चेंडू फक्त 1 धाव देऊन 1 फलंदाज तंबूत पाठवलाय काशीनाथ यांनी. तंबूत पाठवलाय जैविकला. अप्रतिम झेल घेतलाय. या झेल घेण्याची पद्धत बरंच काही शिकवणारी. चेंडूचा अंदाज घेतला. चेंडू जास्त उंचावरती नव्हता, सरळ त्यांच्या दिशेने चेंडू आला, पण झेल पकडण्याची पद्धत अतिशय अप्रतिम. कुठल्याही प्रकारची घाई गेली नाही. दडपण झुगारून पकडलेला झेल. अप्रतिम झेल. धाव संख्येला खीळ बसलेले आहे. 21 धावांच्या पुढे धावसंख्या सरकत नाहीये. स्ट्राईक वर आले राहुल, ज्याच्याकडून मोठी अपेक्षा आहे ओळखती संघाला. काशीनाथ यांचा 5वा चेंडू राहुल साठी यावेळेला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे चकावलेला आहे काशीनाथ यांनी राहुलला. 5 चेंडू फक्त 1च धाव. अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी. मंडळाला सहकार्य करण्यामध्ये सावली स्पोर्ट्स कासा, कुमार पंकज हरेश्वर दिवे यांच्याकडून उपांत्य फेरीचे सामने आणि अंतिम फेरीचे सामने, त्यामध्ये जो खेळाडू सर्वोत्कृष्ट असेल त्याला टी शर्ट उपलब्ध करून दिले गेलेले आहेत. सुंदर चेंडू होता. सुंदर क्षेत्ररक्षण तिकडे. 1 धाव मिळणार आहे. अप्रतिम षटक काशीनाथ यांचं संपलेलं आहे. 1 धाव देऊन 1 फलंदाज तंबूत पाठवलाय. 3 षटकानंतर 21 धावा, 2 फलंदाज बाद. डीजे
माची आणि बाबू माची यांचं आगमन झालेलं आहे, तर त्यांचं मनपूर्वक आभार मानतोय. आणि आणि आमचे लाडके सुशील माची यांचं आगमन झालेलं आहे, तर त्यांनी मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तर वळूया मॅच मध्ये. 3 षटकामागे धावसंख्या झालेली आहे ती 21 धावा. सुरेख गोलंदाजीचा प्रात्यक्ष दाखवला मिस्टर काशीनाथ माची. आपल्या अनुभवाच्या जोरावर कित्येक मैदान गाजवले या गोलंदाजांनी. तोच गोलंदाज मिस्टर काशीनाथ माची एक 40+ चा खेळाडू असून सुद्धा अशी कामगिरी करताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहे. श्री आशिष बाबूलाल माची यांच्याकडून आपल्याला 40,000 रुपयाची देणगी या स्पर्धेसाठी देण्यात आली होती. त्यांचा मंचावरती आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. श्री सुशील बाबूलाल माची यांच्याकडून 10,000 रुपयाची देणगी आपल्याला मिळाली होती. त्यांचं देखील मंचावर आगमन झाले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. हे दोन आमचे आधारस्तंभ म्हणता येतील, माची समाजाला कायम पाठिंबा देणारे, स्पर्धात्मक उपक्रमांमध्ये कायम पाठिंबा देणारे श्री आशिष बाबूलाल माची आणि सुशील बाबूलाल माची. पाठिंबा देण्यामध्ये कधी त्यांनी मागे पुढे पाहिलेलं नाहीये. यापुढे देखील त्यांचं सहकार्य आम्हाला मिळत राहील हीच अपेक्षा आहे. पण यावर्षी त्यांनी जे सहकार्य दिलं त्याचं मोल आम्ही करू शकत नाहीये. त्यांचे आभार जितके मानावे तेवढे थोडे आहेत. आज दिवसभर त्यांनी मैदानावर उपस्थित राहून, मंचावर उपस्थित राहून आम्हाला पाठिंबा द्यावा, सहकार्य द्यावं. धन्यवाद. गचाळ क्षेत्ररक्षणाचा फायदा प्रशांतला मिळेल. 2 धावा. धावसंख्या झाली आहे 24 धावा. 23 धावा, माफ करा, 23 धावा. 23. सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत आहे. श्री आशिष बाबूलाल माची, श्री सुशील बाबूलाल माची, श्री अजित माची सर देखील मंचावर उपस्थित आहेत. त्यांच्यासोबत इतर मान्यवर, सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. मंचावर विराजमान होऊन त्यांनी खेळांचा आस्वाद घ्यावा. अप्रतिम खेळ सुरू आहेत. डान्सिंग अंपायर आमचे प्रमोद किणी पंचगिरी करताना त्यांची साथ देत आहेत. भावेश, अप्रतिम पंचगिरी आपल्याला पाहायला मिळते. स्कोरिंग मध्ये आमची कुणाल माची, गोलवरचे अप्रतिम खेळाडू, सकाळपासून स्कोरिंग मध्ये धाव फलक सतत अपडेट करण्यामध्ये वेगळं. फिरक घेतलेला चेंडू आहे. बघूया पंचांचा काही इशारा येतो का. पंचांचा काही इशारा नाहीये. चेंडू यष्ट्यांवरून गेलाय. सुंदर चेंडू होता. उत्तर नव्हतं याचं. शायद फलंदाजाला चेंडू स्पर्श करून गेलाय. फलंदाज राहुल थोडासा अडचणीत या चेंडूचा सामना करताना. 3 चेंडू झाले. 3 चेंडू 4थ्या षटकातले झालेत आणि धावसंख्या थांबली आहे 24 धावांवर. 2 फलंदाज बाद 24 धावा. वेगवेगळ्या रूपाने ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं, राहुल जम बसलेला नाही अजूनही. निर्धाव चेंडू, सुंदर गोलंदाजी अजूनही सुरू आहे विशेष कडून माफ करा. काही चषक आपल्याला कॉमेंट्री बॉक्स मध्ये सजवलेले दिसत आहेत. विशेषचा पुढचा चेंडू, डावखुरा गोलंदाजी, हळूवार गेला चेंडू. वेगात फसवणारा होते ते राहुल यांना. जास्त नुकसान झालं नाहीये पण एकच धाव मिळते राहुलला. धावसंख्या 25 धावा. राहुल यांनी आपला खाता उघडलाय. दुसरा उपांत्यपूर्व फेरीचा सामना सुरू आहे. अंतिम 4 मध्ये पोहोचण्यासाठी दोन्ही संघ धडपडतायत. पुढचा चेंडू असेल. समोर आहे सलामीचा फलंदाज, दुसरा सलामीचा फलंदाज ओढाती संघाचा प्रशांत. मोठी मदार प्रशांतवर आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू. 1 धाव तर मिळणार आहे. एकच धाव मिळेल. या एका धावामुळे धावसंख्या 4 षटकानंतर 26 धावा. 2 गडी बाद 26 धावा 4 षटकानंतर. पंच प्रमोद किनी आणि पंच भावेश अप्रतिम पंचगिरी करताना रणरणच्या उन्हात.
मान्यवरांचं स्वागत. कॅमेरामॅन हर्षद थोडंसं मंचावर कॅमेरा वळवायचा आहे. विनंती करतो श्री अजित माची सरांना, त्यांनी पुष्पगुच्छ देऊन पाहुणे श्री आशिष बाबूलाल माची यांचं सर्वप्रथम स्वागत करावं. अजित माची सरांना विनंती करतो पुष्पगुच्छ देऊन त्यांनी श्री आशिष बाबूलाल माची आमचे मुख्य स्पॉन्सर यांचं स्वागत करावं. अजित माची सर, श्री आशिष बाबूलाल माची आम्हाला कायम सहकार्य करणारे श्री अजित माची सरांच्या हातून पुष्पगुच्छ स्वीकारताना अभिनंदन सर. आता श्री अजित माची सरांना विनंती करतो सुशील बाबूलाल माची, श्री सुशील बाबूलाल माची यांचं देखील पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. धन्यवाद धन्यवाद सर. वेळात वेळ काढून तुम्ही मंचावर दाखल झालात, मैदानावर दाखल झालात आणि पाठिंबा जो तुम्ही दिलाय आर्थिक रूपे म्हणा किंवा कुठल्याही स्वरूपात म्हणा तो खूपच मोलाचा आहे आमच्यासाठी. सुंदर गोलंदाजी अजूनही सुरू आहे. वैयक्तिक दुसरं षटक टाकतायत प्रशांत. पहिल्या षटकात पण त्यांनी सुंदर गोलंदाजी केली होती, एक नोबॉल टाकला होता, पण यावेळेला ती चूक परत ते करणार नाहीयेत. 5वं षटक आहे. हाणामारीची षटकं सुरू झाली आहेत. आता फलंदाजीत हाणामारी करावी लागेल फलंदाज प्रशांत आणि राहुल यांना. धाव संख्या थांबली 27 धावांवर. 11 चेंडू या डावातले शिल्लक आहेत अजूनही. मंचावर सजवलेले चषक आपण पाहू शकतात. प्रशांतचा पुढचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परत एकदा फसलाय. ताकदीची फटकेबाजीची क्षमता असलेला फलंदाज राहुल, पण या वेळेला मात्र संपर्क होत नाहीये, मेळ बसत नाहीये चेंडू आणि व्हॉलेंटियर. अप्रतिम मैदान आहे. वडतीचे मैदान प्रत्येक खेळाडूसाठी स्वप्न असते या मैदानावर खेळणं. अप्रतिम मैदान आहे. हे मैदान उपलब्ध करून दिलं त्यासाठी वडती क्रिकेट संघाचे आम्ही आभारी आहोत. पुढचा चेंडू प्रशांत. परत एकदा हा चेंडू आउट स्विंग करतायत बाहेरच्या दिशेला आणि अप्रतिम रीतीने फसवतायत राहुल यांना. प्रशांत 3 चेंडू फक्त एकच धाव दिली आहे. धाव संख्या थांबवून ठेवली आहे 27 धावांवर. शेवटचे 9 चेंडू या डावातले. पहिल्या षटकात श्रीधरने जी फटकेबाजी केली होती ती फटकेबाजी खूप मागे पडली. आता पुढे सरसावत मारलेला चेंडू राहुलने. सुंदर क्षेत्ररक्षण, एकच धाव, कारण दुसरी धाव मिळणं कठीणच होतं. पंचांचा निर्णय येऊ द्या. अपील केलं जात आहे पण बाद होतोय. फलंदाजाचं नाव स्वप्नील. फलंदाजाचा स्ट्राईकवर असेल राहुल. 12वा खेळाडू पाठवलं तर बरं होईल. वडत्तीपाडा पुढे सरसावत मारला प्रयत्न राहुल याचा फसला आहे. बाद. राहुल याची फलंदाजी आज सरस झाली नाहीये, लय सापडली नाही राहुलला. बाद होऊन परतावा लागेल. प्रशांतची सुंदर गोलंदाजी अजूनही सुरूच. डीजेच्या तालावर दर्शक आज पूर्ण दिवस नाचतील. अप्रतिम डीजे वादन.
पूर्ण दिवसभर आपल्याला पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल. सुंदर चेंडू आहे, डोक्यावरती हात धरलाय प्रशांत यांनी, कारण विकेट मिळाले नाही, पण चेंडू खूपच सुंदर होता. निर्धाव चेंडूने षटक संपवले. 5 षटकानंतर धावसंख्या आहे 4 गडी बाद 28 धावा. वडक्ती संघ प्रथम फलंदाजी करताना 5 षटकानंतर 4 गडी बाद 28 धावा. काही चषक रूपी देणगी देखील आपल्याला मिळाली आहे. श्री बाबूलाल पुरुषोत्तम माच्छी यांच्याकडून विजेतेपदाचा मोठा चषक आपल्याला पुरवलाय. श्री बाबूलाल पुरुषोत्तम माच्छी यांच्याकडून विजेतेपदाचा चषक आपल्याला पुरवण्यात आलेला आहे. विजेत्या संघाला तो चषक संध्याकाळी होणाऱ्या बक्षीस समारंभात दिला जाईल. गोलवड ग्रामपंचायतीतर्फे उपविजेत्या संघाला चषक दिला जाईल. जो संघ अंतिम सामन्यात हरेल, उपविजेता संघ असेल, त्याला जो चषक दिला जाणार आहे तो आपल्याला गोलवड ग्रामपंचायतीतर्फे पुरवण्यात आलेला आहे. श्री नितीन पंढरी अकरे यांच्याकडून आपल्याला तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या संघांना चषक पुरवण्यात आलेले आहे. उपांत्य फेरीतील पराभूत झालेल्या दोन्ही संघांना श्री नितीन पंढरी अकरे यांच्याकडून चषक देण्यात येणार आहे. श्री सूरज माच्छी यांच्याकडून अंतिम 8 संघांना चषक दिले जाणार आहेत. मंडळ त्यांचा देखील आभारी आहे. श्री सूरज माच्छी, सूरज सोनकर, सुंदर फटका, झेल सुटला आणि चेंडू गेला सीमापर षटकार. डान्सिंग अंपायर प्रमोद किने ऑन फायर. डीजे मध्ये 8 संघ आले तर सर्व संघांना एक विनंती आहे की जरी आपण हरलो तरी आपल्याला सन्मान चिन्ह म्हणून एक ट्रॉफी दिली जाईल या टुर्नामेंट मधून, तर ती ट्रॉफी नक्कीच घेऊन जावे. यावेळी सुरेख फटका मारायचा प्रयत्न होता. चेंडू पडतो मॅच लँड मध्ये. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. खूपच सुंदर रनिंग बिड विकेट. धाव संख्या 2 ने भर. धाव संख्या ती 36 धावा. स्वप्नील कडून अशा फटकेबाजीची अपेक्षा आहे. घरच्या मैदानावर खेळतोय, शेवटचे 4 चेंडू या डावातले शिल्लक आहे आणि वडक्ती संघाला जर पुढे वाटचाल करायची असेल तर या 4 चेंडूंवर अनुभवी काशीनाथ माच्छी यांच्या गोलंदाजीवर मोठी फटकेबाजी करणं क्रमप्राप्त आहे. जेवढी मोठी धावसंख्या, जेवढं मोठं धावांचा पाठबळ गोलंदाजांना तेवढं पुरेसं ठरणार. चांगला चेंडू यावेळेला काशीनाथ माच्छी आपल्या अनुभवाचा जोर दाखवतायत. क्रिकेटच्या मैदानाच्या या 22 यार्डाच्या खेळपट्टीवर अप्रतिम गोलंदाज आहेत. बऱ्याच प्रकारे देणगी आपल्याला मिळालेली आहे. श्री जयंत गजानन माच्छी यांच्याकडून 2100 रुपये. प्लाटपाडा येथील श्री जयंत गजानन माच्छी यांच्याकडून 2100 रुपयाची देणगी मिळाली आहे. काशीनाथ माच्छी यांचा 4था चेंडू. स्वप्नील चेंडू तटवलाय. डीप मिड विकेटला चेंडू जातोय. 1 धाव मिळणार. दुसरी जोखीम भरी धाव पूर्ण करू शकणार नाहीत ते. बाद. 5वा गडी बाद. ओव्हर टू यू डीजे. असेल. नवीन फलंदाज ध्रुव याला स्विच हिट मारण्याची गरज भासली म्हणून त्याने स्विच हिटचा प्रयत्न केला. 22 सेकंद मिळेल. आमचे पंच प्रमोद केणी अप्रतिम डान्सिंग अंपायर म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांचं नृत्य,
तुम्ही पाहत असाल जास्त संधी त्यांना मिळाली नाही कारण धावसंख्या आहे 38 धावा. शेवटचा चेंडू आहे शेवटच्या षटकातला. धावसंख्या आटली आहे पहिल्या षटकानंतर. पहिल्या षटकात तुफान हाणामारी केली होती श्रीधर याने. शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातला. सुमित स्ट्राईकवर मोठा फटका. चेंडू हवेत गेलाय. दूर गेलाय का बघूया. गेलाय दूर. 6 धावा. भावेश माची मरवाडपाडा यांच्याकडून 1000 रुपयाची देणगी आपल्याला आली आहे. श्री मनेश मोहन माची मरवाडपाडा यांच्याकडून 1000 रुपयाची देणगी आली आहे. श्री अभिषेक माची मरवाडा यांच्याकडून 1000 रुपयाची देणगी आपल्याला आली आहे. चिखला मंडळाकडून डीजेची व्यवस्था आपल्याला उपलब्ध करून देण्यात आली त्यासाठी आम्ही आभारी आहोत. 4 दिवसांसाठी चिखला मंडळाकडून डीजेची व्यवस्था आपल्याला उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. श्री ओमकार मिलिंद माची यांच्याकडून श्री ओमकार मिलिंद माची मरवाडपाडा यांच्याकडून 2500 रुपयाची देणगी आपल्याला मिळाली आहे. मरवाडा मित्रमंडळाकडून जेवणाची सोय 5ही दिवस करण्यात आली त्यासाठी मरवाडा मित्रमंडळाचे आम्ही आभारी आहोत. श्री जितेश संदीप माची यांच्याकडून 1000 रुपयाची देणगी आपल्याला मिळाली आहे त्यांचे पण आम्ही आभारी आहोत. सर्व देणगी देणाऱ्यांचे अखिल भारतीय माची समाज मरवाडा आभार मानतो. यापुढे देखील त्यांचं सहकार्य आपल्याला मिळत राहील आम्हाला मिळत राहील हीच अपेक्षा आम्ही बाळगून आहोत. 45 धावांचं आव्हान आहे वडकुण संघासमोर. समोर आहे घरी खेळणारा संघ वडकती. उपांत्य फेरीत दाखल होण्यासाठी अंतिम 4 संघांमध्ये दाखल होण्यासाठी 6 षटकात 45 धावा. कमी धावसंख्येचे सामने रंगतदार होत असतात. धावांचा पाठलाग सोपा नसतो. ते दडपण सोपं नसतं. अटीतटीच्या सामन्यांमध्ये एका चेंडूवरती सामन्याचं चित्र पलटू शकतं. मागच्या सामन्यात खत्तलवाडा बी संघाने नक्ष स्पोर्ट्स बी संघाला 38 धावा करू दिल्या नव्हत्या. जवळजवळ 14 धावा त्यांना कमी पडल्या होत्या. तशाच गोलंदाजीची कमाल करून दाखवावी लागेल वडकती संघाला वडकुण संघाविरुद्ध जर त्यांना 44 धावांचं रक्षण करायचं असेल तर. अंतिम 4 मध्ये पोहोचणारा दुसरा संघ कोणता असेल वडकती की वडकुण पुढील 6 षटकानंतर आपल्याला कळेल. या पुढील सामना तिसरा उपांत्यपूर्व फेरीचा सामना असेल. माटगाव डी आणि तेरमोळा दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे नाणेफेकीसाठी समालोचन कक्षात यावे. माटगाव डी आणि तेरमाळा हॅलो वडकुण संघाचे 2 फलंदाज जरा गाय करा. सभी टीमों से गुजारिश है जो 8 टीमें क्वालिफाई कर गई है अगर आपका मुकाबला हो गया है तो मैदान ना छोड़े. 8 टीमों को ट्रॉफियां दी जाने वाली है. शाम को होने वाले प्राइज डिस्ट्रीब्यूशन सेरेमनी में ट्रॉफियां दी जाएंगी. निश्चित तौर पर अगर दूर जाना हो तो हम समझ सकते हैं लेकिन अगर मैचों का आनंद ले तो हमें भी आनंद होगा. आपकी हाजिरी यहां पर हमें बहुत मायने रखती है. नक्श स्पोर्ट्स बी वडकुण टीम के 12वें खिलाड़ी कमेंट बॉक्स में आ जाए. नक्श स्पोर्ट्स बी पहला मैच जरूर हारे लेकिन टॉप 8 में आप दाखिल हुए थे उसके लिए आपको एक ट्रॉफी दी जाएगी श्री सूरज सोनकर के माध्यम से. अगर आप दिन भर मौजूद रहे तो शाम को प्राइज डिस्ट्रीब्यूट किए जाएंगे. उस सेरेमनी में आपको वो ट्रॉफियां प्रदान की जाएंगी. ओपनर्स उतर चुके हैं वडकुण के लिए. जितेन और धनुष. जितेन आणि धनुष मैदानात उतरलेत.
दोन बाहुबली, बाहुबली 1 आणि बाहुबली 2 दोघे आहेत आपल्याकडे, जितेन आणि धनुष. धनुष धनुष जितेन आणि धनुष तयार आहेत. 45 धावांचा पाठलाग. गोलंदाजीची मदार आहे सुमितच्या खांद्यांवर. तर पाहूया पहिल्या षटक घेऊन येताना सुमित, स्ट्राईकवर सज्ज असताना मिस्टर जितेन, एक धुरंधर फलंदाज म्हणून त्याला ओळखलं जातं. वडकुण गावातून बिलॉंग करतो हा फलंदाज. कित्येक मैदान गाजवले आपल्या फलंदाजीच्या जोरावर. तोच फलंदाज मिस्टर जितेन. तर पाहूया आज आपल्या संघाला नक्कीच विजयी देतो की नाही. पहिला चेंडू हुक केलाय, सुरेख फटका सजवलाय. पाहूया आणि मोठा जीवदान देताना जितेन यांना कुठेतरी चुकी केलाय. क्षेत्ररक्षणाकडून चुकीला माफी नाही. पकडो कॅच और जितो मॅच. एक मोठा मासा गळ्यात नक्कीच फसला होता परंतु सुटलाय कुठून तरी. तर माडगाव डी संघ आणि टरमोरा संघ या दोन्ही संघाचा कर्णधार कृपया नाणेफेकीसाठी यायचा आहे. निश्चितपणे एक झेल होता. सामन्याला कलाटणी देण्याचा प्रयत्न होता. 44 धावांचं रक्षण करतायत, 45 धावांचं रक्षण करतायत. क्षेत्ररक्षकांना गोलंदाजीची साथ द्यावीच लागेल. उसळला चेंडू पण वाईड. पंच प्रमोद किणी मजा घेत आहेत. वाईडची एकदा मिळेल वडकुन संघाला. धावसंख्येत भर, धावसंख्या होते 2 धावा. झेल सोडणं महाग पडू शकेल वडकती संघाला. घरच्या मैदानावर खेळतायत, त्यांना कमाल करावी लागेल. सुमितचा पुढचा चेंडू उंच बोलावलाच, मोठा फटका, चेंडू गेलाय. एक टप्पा खाऊन सीमा पार. चौकार. डीजे ओव्हर टू यू. फटका आलाय. धनुष यांच्या फरतून एक आक्रमक फलंदाज म्हणून त्याला ओळखलं जातं. तर पाहूया पुढचा चेंडू. यावेळी सुरेख स्लोअर पद्धतीचा चेंडू, त्याला हुक केलाय. फायनलच्या डोक्यावरून स्वप्नील याचा जेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु जेल काही घेता आला नाही. 2 धावा सहजरित्याने पूर्ण. तर धावसंख्या 2 ने भर. धावसंख्या ती 8 धावा. सुरेख फलंदाजी मानावा लागेल वडकुण संघांकडून. 45 धावांचा पाठलागा करताना पाहूया 45 धावा डिफेंड करायचा आहे वडकती संघाला. तर कसा रंगतोय हा सामना. यावेळी सुरेख चेंडू, अगदी बाउन्सर पद्धतीचा चेंडू मानावा लागेल. चेंडू जाईल किपरच्या हातामध्ये. सुरेख चेंडू. यावेळी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना सुमित. स्लोअर पद्धतीचा चेंडू, अगदी फलंदाजाला फसवलाय आपल्या जाळ्यात. तर पाहूया जाळामध्ये झालं मांडला आणि सुरेख जेल. धनुष यांना परतावा लागेल. बॅक टू द डगआउट. कम ऑन डीजे. एक मोठा झटका लागताना वडकुण संघाला. तर पुढची नाणेफेकी विश्वनाथ माचे यांच्या शुभहस्ते केली जाईल. तर कृपया त्यांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. विश्वनाथ माचे. तर पाहूया पुढचा फलंदाज सज्ज असताना सचिन. 5 चेंडू मागे. धावसंख्या झालेली आहे ती 8 धावा. तर पाहूया पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू फेस करताना सचिन. यावेळी स्लोअर पद्धतीचा चेंडू, अगदी बोटांचा जादू दाखवताना मिस्टर सुमित. कॅमेरामॅन फोकस करायचा आहे नाणेफेकी करताना. पाहूया माडगाव डी आणि टरमोरा संघांमध्ये नाणेफेकी केली जाईल. आमचे लाडके विश्वनाथ माची यांच्या शुभस्थ.
अटीतटीचा सामना होणार असं दिसतंय. गोलंदाज आता उंच पुरा गोलंदाज नवोदित गोलंदाज अंश पहिल्या षटकानंतर 8 धावा 1 फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवर त्याचा झेल सुटलाय, ज्याला जीवदान मिळालंय तो आता स्ट्राईकवर आहे. जितेन पहिला चेंडू खेळण्यासाठी तयार. ऑफस्टमच्या बाहेर टाकलेला चेंडू खेळून काढला मिडलच्या दिशेने 1 धाव मिळेल. एकाच धावा समाधान मानावं लागेल. 9 धावा 45 धावांचा पाठलाग होतोय आणि उंच पुरा गोलंदाज अंश आपल्या गोलंदाजीची जादू दाखवतोय खेळपट्टीवर. तळमोरा संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडलाय, तर माडगावडी संघ आपल्याला फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय. पुढचा चेंडू अंशचा समोर आहे. फलंदाज सचिन. 9 धावा धावसंख्या. आकुटमध्ये चेंडू ऑफस्टमच्या बाहेर, इतका बाहेर की वाईड दिला जाईल. पंच प्रमोद केणी यांनी आपला वेळ घेतला आणि वाईड ची खूण केलेली आहे. पंचांची पंचगिरी आतापर्यंत 5 दिवस खूपच उत्कृष्ट राहिलेली आहे. कोणत्याही प्रकारचा वाद या स्पर्धेत झालेला नाहीये. पुढचा चेंडू आकुटमध्ये चेंडू हा देखील ऑप्शनच्या बाहेर कॅपमध्ये चेंडू गेला आहे. क्षेत्ररक्षी चेंडूच्या मागे पण सीमा रेषे बाहेर जाण्यापासून रोखू शकणार नाहीत. चौकार. डान्सिंग अंपायर खुश. डीजे ओव्हर टू यू. तर पाहूया दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू फेस करताना सचिन गोलंदाजीचा जोरावर आलाय. मिस्टर सुमित अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना सुरेख चेंडू होता. धावसंख्या 91 वर धावसंख्या 15 धावा. पाहूया दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू फेस करताना जितेन. फुल्लर लेनचा चेंडू त्याला हुक केलाय फायनलच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु एकच धावाने समाधान. धावसंख्या 91 वर धावसंख्या 16 धावा. 45 धावा डिफेंड करायचा आहे वडक्ती संघाला. तर पाहूया कशी गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी. श्री नितीन मोठे रामपूर प्लाट यांना विनंती करतो त्यांनी कृपया मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं. श्री नितीन मोठे रामपूर प्लाट पडा. सुरेख चेंडू मारावा लागेल अंश यांचा. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना चेंडूच जाईल पुन्हा निर्धाव. 5 चेंडू मागे 8 धावा खर्च केलाय अंश आणि. तर पाहूया या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. कट्टरचा वापर केला जातोय. अगदी सुरेख चेंडू. 2 षटकामागे धावसंख्या झालेली आहे ती 16 धावा. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. सर्व मान्यवरांना विनंती करतो जे मान्यवर मैदानावर उपस्थित असतील, जरा आमच्या नजरेत तुम्ही आले नसाल तर कृपया मंचावर येऊन मंचाची शोभा वाढवावी. अनेक मान्यवर मंचावर उपस्थित आहेतच, पण जर तुम्ही मंचावर आदरणीय व्यक्तिमत्व जे उपस्थित असतील मैदानावर त्यांना विनंती करतो कृपया मंचावर बरीचशी जागा आहे आपल्याकडे. मंचावर येऊन व्यासपीठावर येऊन. तर पाहूया तिसरा षटक घेऊन येताना संस्कृत वडक्ती एक्सप्रेस म्हणून त्याला ओळखलं जातं. तर पाहूया या वडक्ती गावाचा सुपुत्र आज आपल्या संघासाठी काय करतोय. खूपच बाहेरचा चेंडू वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव मिळेल. 24 चेंडू आणि 28 धावांची गरज.
लक्ष 55 वरती पण ठेवा. पंच प्रमोद किणी डान्सिंग अंपायर म्हणून प्रसिद्ध आहेत. ऑफस्टमच्या बाहेर, खूपच बाहेर. पंचांचा इशारा. फलंदाजाने स्टान्स बदलला होता त्यामुळे अपील केले जाते. कदाचित खेळपट्टीच्या बाहेर असल्याचं अपील करतात. पंचांचा निर्णय येऊ द्या. पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे. आमचे 2 पंच जे ठरवून निर्णय देतील तो निर्णय अंतिम असेल. वाईडचा इशारा केलाय. वाईडचे एक धाव मिळेल वडकुंज संघाला. 2 लागोपाठ वाईड धावांमुळे धावसंख्या वाढते 18 धावा. अजूनही 27 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहे 24. यापुढील सामना माटगावडी विरुद्ध तेरमाळा. दोन्ही संघांनी तयार राहायचंय. तिसरा उपांत्यपूर्व फेरीचा सामना असेल. तर पाहूया तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू. पुन्हा खराब चेंडू मारावा लागेल. पुन्हा वाईड. एक अतिरिक्त धाव मिळेल. पुन्हा वाईडच्या स्वरूपात खराब गोलंदाजी. अगदी प्रेशर असणार आहे गोलंदाजांवर. वाईडची हॅट्रिक ज्याची गरज नव्हती. आणि भीमर चेंडू. तर गोलंदाज चेंज केला जाणार नाही याची दक्षता असावी वडक्ती संघ. भीमर चेंडू मारावा लागेल. पंचांवर कुठला दबाव न टाकू अन्यथा पेनलाइज केलं जाईल. सर्व संघांसाठी ही सूचना आहे. भीमर चेंडू ठरवलाय पंचांनी. श्रीधर विनंती करतो सर्व कर्णधारांना संघांना पण पंचांची हुज्जत घालू नका. पंचांचा निर्णय सर्वोच्च असेल, सर्वमान्य असेल. आतापर्यंत जे खेळाडू वृत्ती सर्व खेळाडूंनी दाखवली तीच यापुढे कायम ठेवावी. सर्वांना नम्र विनंती आहेत. आमचे पंच उत्कृष्ट पंचगिरी करतात त्यांना कृपया सहकार्य करावे. आकुटबल चेंडू तटवलाय पण झेल बाद. यावेळेला मात्र फ्री हिट आहे त्यामुळे रनआउटचं अपील, धावचीच अपील केलंय. थोडेसे वाहवत गेले होते खेळाडू. मी पण थोडासा वाहवत गेला होतो पण झेल नाहीये कारण फ्री हिट आहे. एक धाव मिळेल जितेनला. नशिबाची साथ आज जितेनच्या बाजूने आहे. पहिल्या चेंडूवर झेल सुटला होता. ज्या चेंडूवर झेल पकडला गेला तो चेंडू फ्री हिट होता. जितेन अजूनही मैदानावर. धावसंख्येत भर. या एका धावामुळे धावसंख्या पोहोचली 20 धावांवर. अजूनही 25 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 23. चांगल्या गोलंदाजीची गरज आहे. वाईड नो बॉल. अवांतर धावा. त्यामुळे थोडासा अडचणीत सापडतोय वडक्तीचा संघ. घरच्या मैदानावर खेळतोय. पुढचा चेंडू संस्कृतचा. उगवता तारा म्हणतात याला वडक्ती संघाचा. बघूया काय कमाल करतो या चेंडूवर. दिशा भरकटले होते पहिल्या काही चेंडूंवर पण मागचा चेंडू चांगला होता. या वेळेला मात्र लेग स्टंपच्या बाहेर. पंच प्रमोद केणी यांना नाचण्याची संधी. तिसरा वाईड चेंडू. शिस्तबद्ध गोलंदाजीची गरज वडक्ती संघाला. या एका धावामुळे धावसंख्या होते 21 धावा. एकच चेंडू झालाय या षटकात आतापर्यंत. सर्व मान्यवरांचं मैदानावर मंचावर हार्दिक स्वागत आहे. सर्व पाहुणे मंडळी आदरणीय व्यक्तिमत्व जे मैदानावर मंचावर उपस्थित आहेत, जे आम्हाला पाठिंबा देतात, ज्यांच्या आशीर्वादामुळे ही स्पर्धा यशस्वीरित्या सुरू आहे, पार पडते, त्या सर्वांचे आम्ही आभारी आहोत. तुमचे शुभाशीर्वाद आमच्या सोबत असेच राहोत हीच आम्ही प्रार्थना करतो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पूर्ण झालाय. 2 धावा. सोन्यासारख्या 2 धावा वडकुंज संघासाठी. धावसंख्येत भर. धावसंख्या झाले 23 धावा. 2च चेंडू झाले तिसऱ्या षटकातले. खूपच लांब लचक षटक चाललंय संस्कृत कडून. प्रत्येक चेंडूवर धाव मिळतेच आहे. अवांतर धावांची पण बरसात होतीये. याचा फायदा उचलला जातोय सचिन आणि जितेन कडून. जीवदान पण मिळत आहे जितेनला. अजूनही मैदानावर आहे तो. नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. वडक्तीसाठी काहीतरी वेगळं घडावं लागेल आणि ते वेगळं घडत नाहीये कारण वाईड
अजून एक टकरा या षटकात. अवांतर धावांची बरसात सुरू आहे. 25वी धाव एकूण धाव संख्येत भर. चौथा वाईट चेंडू या षटकातला. दिशा पूर्णपणे भरकटलेत. एक धाव मिळेल सचिनला. धाव संख्येत भर. 26 धावा 25 धावा माफ करा. 25 धावा वडकुंज संघ. अजूनही 20 धावांची गरज. आतापर्यंत 8 चेंडू टाकलेत संस्कृतीने. त्यातले वैध चेंडू केवळ 3. अजून 3 चेंडू शिल्लक या षटकातले. मोठा फटका मारल्यापर्यंत जितेनचा फसलेला आहे. फलंदाजाने स्टान्स बदलल्यानंतर वाईड दिला जात नाही. सुंदर पंचगिरी. आतापर्यंत IPLच्या सामन्यांमध्ये तुम्ही पाहिले असेल नियम बरेचसे बदललेत. त्या नियमांचाच दाखला आपण देऊ शकतो. झेल घेण्याची संधी असणार आहे. यावेळेला मात्र जितेनला जीवदान मिळणार नाही. बाद. जितेन बाद. मोठा झटका. ओव्हर टू यू DJ. धन्यवाद DJ. नवीन फलंदाज मैदानात उतरतोय नितीन. 2 चेंडू मागचे चांगले लागलेत संस्कृतने. वाईड नो बॉलची खैरात रोखून एक निर्धाव चेंडू आणि जितेनला बाद केलंय. ज्याला पहिल्या चेंडूवर या डावात जीवदान मिळालं होतं तो जितेन तंबूत परतले. सामने थोडीशी रंगत कारण अजूनही 20 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 19 चेंडू 20 धावांची गरज. जेवणाची व्यवस्था झालेली आहे. खाने का इंतजाम हो गया है. लजीज खाना लाजवाब स्वादिष्ट खाने का इंतजाम हो चुका है सभी के लिए. क्रिकेट प्रेमी हो, दर्शक हो, क्रिकेट खिलाड़ी हो, सभी के लिए खाने का इंतजाम हो चुका है. जो स्कूल है उस स्कूल के प्रांगण में उस सामने स्कूल के सामने खाने का इंतजाम कर दिया गया है. उछाल भरी गेंद. उसळता चेंडू तटवलाय. झेल घेण्याची संधी असणार आहे आणि झेल बाद. सामन्याला कलाटी मिळते. ओव्हर टू यू DJ. हेलो 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 धन्यवाद DJ. सामना अतिशय रंगतदार अवस्थेत. 18 चेंडू 20 धावांची गरज. वडकुंज संघाला जिंकण्यासाठी वडती संघाविरुद्ध 18 चेंडू 20 धावा. कंपल्सरी चेस करायचा. सामना बरोबरीत सुटला तर प्रथम फलंदाजी करणारा संघ जो या सामन्यात वडतीचा संघ तो विजेता असेल. ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी आम्हाला वेगवेगळ्या स्वरूपांमध्ये मदत करणाऱ्यांची नावं. श्री आशिष बाबूलाल माची 40,000 रुपये. श्री सुशील बाबूलाल माची 10,000 रुपये. श्री कुमार भरत माची 5,000 रुपये. श्री विनेश चंद्रकांत माची 2,000 रुपये. ग्रामपंचायत घोलवड सरपंच श्री रवींद्र भुजड
व उपसरपंच श्री कुणाल शहा 40,000 रुपये, श्री महेश विनायक माची 1,000 रुपये, श्री संतोष मोहन माची 1,000 रुपये, श्री उमेश सुभाष माची 1,500 रुपये, श्री अजय नटवर माची परगाम कोंडाणिया 500 रुपये, श्री राज प्रभाकर माची 1,000 रुपये, श्री विराज अनिल माची 1,000 रुपये. नवीन फलंदाज मैदानात उतरले गोपाळ आणि गोलंदाजीची कमाल सांभाळतोय निलेश. 18 चेंडू 20 धावा. हे षटक खूपच महत्वाचं असणार आहे. सगळ्यांच्या नजरा या षटकातील चेंडूंवर असेल, प्रत्येक चेंडूवर असेल. रंगतदार दोलायमान स्थितीत असलेला सामना. प्रत्येक चेंडू नंतर सामन्याचा पारड दोन्ही संघांच्या बाजूने झुकत जात आहे. वेळोवेळी पारड बदलत जात आहे. पहिला चेंडू या षटकातला. आखोटप्याचा चेंडू हळूच खेळून काढलाय. धाव चोरण्याचा प्रयत्न होता पण नाही. निर्धाव चेंडू आहे. 17 चेंडू 20 धावा. आता प्रत्येक चेंडू नंतर सामन्याची रंगत वाढत जाईल. अंतिम 4 मध्ये पोहोचण्याची तयारी दोन्ही संघ करून आहेत. ओम साई स्पोर्ट्स बोईसर हर्षद आणि तनय यांच्या माध्यमातून उत्कृष्ट चेंडू होता. ऑप्शनच्या बाहेर, पण इतका बाहेर नाही की वाईट दिला जाईल. चेंडू बाहेर होता पण फलंदाज जर त्याची स्टान्स बदलेल चेंडू टाकायच्या आधी तर तो वाईट दिला जात नाही. IPLच्या सामन्यांमध्ये आपण पाहतो तो पंचांचा निर्णय आपल्याला मानावा लागेल, कारण आमचे पंच अनुभवी पंच आहे. त्यांचा निर्णय अंतिम असेल. सर्व खेळाडूंनी तो खिलाडू वृत्तीने स्वीकारावा हीच आमची अपेक्षा. 2 निर्धाव चेंडू 16 चेंडू 20 धावांची गरज. आखुटमध्ये चेंडू गेलाय. बॅटची कड घेऊन उत्कृष्ट क्षेत्ररक्षण राहुलचं. जवळजवळ 2 ते 3 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. 1 धाव मिळते सचिनला. धाव संख्या होते 26 धावा. अजूनही 19 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 15. जेवणाची व्यवस्था झालेली आहे. जेवणाची सोय मंडळातर्फे करण्यात आलेली आहे. ज्यांचा सामना नसेल किंवा ज्यांचा सामना नियोजित नसेल त्या सर्व खेळाडूंना विनंती आहे सर्वप्रथम त्यांनी जेवून घ्यावं. त्या व्यतिरिक्त सर्व क्रिकेट चाहते, मान्यवर, सर्व दर्शक, क्रीडाप्रेमी, बालगोपाल, महिला वर्ग सर्वांना विनंती आहे उत्कृष्ट जेवणाचा, स्वादिष्ट जेवणाचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि पुढील सामन्यांसाठी, पुढील सामन्यांच्या मेजवानीसाठी तयार राहावं. स्ट्राईक वर आलाय डावखुरा फलंदाज गोपाळ. छोट्या चणीचा खेळाडू आहे पण मोठे फटके मारण्यासाठी प्रसिद्ध आहे. चांगला फटका तर मारलाय. डीप मिडविकेटच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव मिळते. गच्चा क्षेत्ररक्षणामुळे 2 धावा. गोलंदाज नाराज होतोय. या 2 धावांमुळे धाव संख्या वाढतीये. 28 धावा. 4 चेंडू झाले या षटकातले. 17 धावांची गरज. चेंडू शिल्लक 14. शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारचं जेवण उपलब्ध आहे आपल्याकडे. संकष्ट चतुर्थी आहे त्यामुळे शाकाहारी जेवण पण उपलब्ध आहे. संकोच करू नका. भरपेट जेवायचं आपल्याला. सुंदर चेंडू. हेलिकॉप्टर शॉट मारायचा प्रयत्न गोपाळचा. लॉंग ऑफच्या दिशेने 1च धाव मिळेल. अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि चांगला थ्रो. वडकतीचा संघ घरच्या मैदानावर क्षेत्ररक्षक आणि गोलंदाज कमाल करून दाखवण्याचा प्रयत्न करतायत, कारण 13 चेंडूत आता जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. 13 चेंडू 16 धावा. कंपल्सरी चेस. शेवटचा चेंडू. निलेश. चेंडू हवाय ते झेल घेण्याचा प्रयत्न आणि अप्रतिम झेल पकडलाय.
नाही घे व्हॉलेंटियर पाणी घेऊन जायचं आहे. जेवणाची सोय झालेली आहे. अप्रतिम स्वादिष्ट जेवण शाकाहारी आणि मांसाहारी पद्धतीमध्ये. पाच मिनिटात जेवण पूर्णपणे तयार असेल. पाण्याची गरज खूप आहे रणरणच्या उन्हामध्ये. काही मान्यवर ज्यांनी आपल्याला देणगी स्वरूपात किंवा कोणत्याही प्रकारे मदत केली त्यांची काही नावे पुढची नावे: श्री रोहित राजेश माची 1000 रुपये, श्री अभिषेक विश्वनाथ माची 1000 रुपये, श्री प्रज्ञेश सुभाष माची 1000 रुपये, श्री प्रतीक दत्तात्रय माची 1000 रुपये, श्री गौतम जयराम माची 1000 रुपये, श्री बाळू कडू 1000 रुपये. त्याचप्रमाणे मरवाडा क्रिकेट मंडळाचे कार्यकर्ते जुने जाणते खेळाडू श्री विश्वनाथ गणपत माची, पप्पू माची नावाने प्रसिद्ध, यांच्याकडून आजच्या शेवटच्या दिवशी युट्यूबचं लाईव्ह प्रसारण स्पॉन्सर केलं गेलेलं आहे. श्री विश्वनाथ गणपत माची यांचे आभारी आहोत. गोलंदाज सुमित ज्याने आता एक झेल पकडलाय ते आता गोलंदाजी करतील. 12 चेंडू 16 धावांची गरज. 12 चेंडू 16 धावा. कंपल्सरी चेस करायचंय वडकुन संघाला. सामना जिंकून उपांत्य फेरीत अंतिम 4 संघांमध्ये दाखल होण्यासाठी 12 चेंडू 16 धावांची गरज. सुमितचा पहिला चेंडू समोर आहे. डावखुरा फलंदाज. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल होतोय. श्री महेश गणपत जोंधळेकर रामपूर प्लाट यांच्याकडून ओम साई मंडप. उत्कृष्ट चेंडू पण ऑप्शनच्या बाहेर वाईड. वेगात फसवलं होतं, चकवलं होतं, पण वाईडची 1 धाव मिळेल. जग्गू याने एक झेल पकडला तर कुणाल माची सुंदर एक धाव. एकच धाव मिळेल. धाव सगळे 31 धावा. 14 धावांची गरज. 11 चेंडू शिल्लक. शेवटचे चेंडू परत जाणार असं दिसतंय हा सामना. जग्गू याने एक झेल पकडला. तर कुणाल माची चिखला यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. जग्गू याने एक झेल पकडला. वडक्ती संघाचा जग्गू एक झेल पकडला तर कुणाल माची चिखला यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. बघूया त्याच्या दिशेला झेल येतो का आणि ते पकडतात का. 11 चेंडू 14 धावांची गरज. स्वर्गीय रमेश डोंगरे ज्यांचं काही महिन्यांपूर्वीच निधन झालं होतं त्यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र कुमार कुणाल रमेश डोंगरे घोलवड यांनी 5 दिवस आपल्याला पाहण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. कुणाल रमेश डोंगरे घोलवड यांचे आम्ही आभारी आहोत. 5 दिवस त्यांनी पाहण्याची उत्तम सोय उपलब्ध करून दिली त्यासाठी त्यांचे आम्ही आभारी आहोत. हळू टाकले चेंडू वेगात चकवलाय. अप्रतिम गोलंदाजी. टाळ्यांचा गजर बघा, दर्शकांचा जल्लोष बघा. प्रत्येक निर्धाव चेंडू नंतर वडक्ती संघाचे पाठीराखे जल्लोष करणार आहेत. घरचा संघ आहे, घरच्या मैदानावर आपला खेळ दाखवतोय. चेंडू का झेल कोणी घेणार का. सुटलाय झेल. चांगला प्रयत्न पण झेल सुटला. 2 धावा मिळणार. 3ऱ्या धावासाठी प्रयत्न पण अयशस्वी. टाळ्या वाजून प्रयत्नाला देखील दाद दिली जाते. रिप्ले मध्ये पाहू शकतात. युट्यूब वर रिप्ले पण पाहू शकता तुम्ही ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून. हर्षद आणि तनय सुंदर सुंदर प्रयत्न. सुंदर क्रिकेट चारी बाजूला. प्रेक्षकांसाठी मेजवानी आहे. जेवणाची सोय तर उपलब्ध आहे पण मैदानावर क्रिकेटची मेजवानी जेवणापेक्षा कमी नाहीये. 4 चेंडू झाले या षटकातले. सुमितचा 5वा चेंडू. मोठा फटका. चेंडू सीमा पार करू शकला नाहीये. बाद झालाय.
चौथ्या चेंडूवर हितेश बाद होऊन परतलाय. 8 चेंडूत 12 धावांची गरज आहे वडकुंज संघाला जिंकण्यासाठी. 8 चेंडूत 12 धावा. अप्रतिम गोलंदाजी सुमित कडून होतीये. 8 चेंडूत 12 धावांची गरज. नवीन गोलंदाज मैदानात उतरतोय प्रकाश. काय सामना होतोय, रंगतदार सामना होतोय. अखिल भारतीय माची समाज क्रिकेट स्पर्धा 2024 आता 5वा आणि शेवटचा दिवस. जग्गू याने एक झेल पकडला. जग्गू याने एक झेल पकडला तर कुणाल माची चिखला यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. अजूनही 8 चेंडू या डावातले शिल्लक आहे. बघूया जग्गू याला झेल घेण्याची संधी मिळेल का. वेळेची मर्यादा ओळखावी लागेल. वडकती संघाला फटका तर चांगला आहे प्रकाशाचा. एक धाव मिळणार आहे. क्षेत्ररक्षक चेंडू अडवेपर्यंत एकच धाव. सुंदर थ्रो. एकच धाव. जास्त नुकसान नाहीये वडकती संघाला. 7 चेंडू 11 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 11 धावा. समीकरण प्रत्येक चेंडू नंतर बदलतंय. सामना दोलायमान स्थितीत आहे. खेळाडूंना विनंती आहे टर्फ विकेट वरून कोणी चालू नये किंवा धावू नये. पंचांना विनंती आहे लक्ष ठेवा. टर्फ विकेट वरून कोणाला जाऊ देऊ नका. पंच प्रमोद किणी आणि भावेश वारंवार जरा आठवण करून द्या, अन्यथा तुम्हाला दंड केला जाईल. वडकतीचे मैदान, वडकती क्रिकेट संघ, त्यांचे कार्यकर्ते आम्ही आभारी आहोत. मैदान आम्हाला 5 दिवस ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी उपलब्ध करून दिलं. यापुढे देखील तुमचं सहकार्य, तुमचं मैदान आम्हाला गरज असेल तेव्हा उपलब्ध करून दिली जाईल हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि आभार मानतो परत एकदा. पुढचा शेवटचा चेंडू. 7 चेंडू 11 धावा. मोठा फटका बसलाय का. बसलाय. 6 धावा. सहा चेंडूत 5 धावांची गरज. या षटकारामुळे सामन्याची दिशा जवळजवळ ठरलेली आहे, पण सामना अजूनही संपलेला नाहीये. कारण क्रिकेट हा खेळ असा आहे जो मैदानावर खेळला जातो. 6 चेंडूत 5 धावा रोखायच्या आहेत. जबाबदारी असेल अंशच्या खांद्यावरती शेवटचं षटक टाकण्याची. या गोलंदाजाला आपले कसब मैदानावर या षटकात दाखवावे लागतील. ओम साई स्पोर्ट्स बोईसर यांच्या माध्यमातून युट्यूबवर लाईव्ह प्रसारण सुरू आहे. 400 लोक थेट प्रक्षेपण युट्यूबवर पाहतायत. अजून प्रेक्षक जोडतील मैदानावर आणि युट्यूबवर ही अपेक्षा आम्ही राखून आहोत, बाळगून आहोत. जेवणाची उत्तम व्यवस्था, वेळेची मर्यादा आहे. वडकती संघ श्रीधर, वेळेची मर्यादा थोडीशी लक्षात घ्या तुम्ही. वेळ आपल्याकडे कमी असणार आहे, अन्यथा दंड केला जाईल. 6 चेंडू 5 धावा. पहिला चेंडू महत्वाचा. समोर प्रकाश ऑप्टच्या बाहेर. चेंडू गॅप मध्ये. चेंडू गेलाय भल्या मोठ्या गॅप मध्ये. सीमापार चौकार. धाव संख्या बरोबरीत. जेल सुटलाय. सामना पण संपलाय. एक धाव औपचारिकपणे पूर्ण केलेली आहे वडकुंज संघाने आणि अंतिम 4 संघांमध्ये दाखल होणारा दुसरा संघ आपल्याला मिळालाय. वडकुंज संघ अभिनंदन. स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल वडकती संघ तुमचे देखील आभार. 2 संघ आपल्याला मिळाले आहेत. खत्तलवाडा बी पाठोपाठ आता वडकुंज संघाने अंतिम 4 संघांमध्ये आपलं स्थान पक्का केलेलं आहे. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. यापुढील सामना माटगावटी विरुद्ध तेरबाडा. थोड्याच वेळात सामन्यातील